आज स्वयंपाक काय करायचा हा विचार करत होते, तर अचानक बाहेर जायचा प्लॅन ठरला आणि तो स्वयंपाक नाही आहे म्हटल्यावर काहीतरी एक्स्ट्रा कामं तर झालीच पाहिजेत. म्हणून मग फरशी वगैरे पुसून घेतली आणि मल्हार खाली गेलता खेळायला, तर मग म्हटलं त्याला घेऊन यावं. तर खाली जाऊन बघितलं तर त्याने काहीतरी हाताला लागून घेतलं होतं. ही मुलं पण असेच करतात. एखाद्या दिवशी एकट्याला सोडलं की त्यांनी काहीतरी करून घेतलेलंच असतं आणि त्याच्या बाबांचा कॉल चालू होता, पण त्याला जे काही लागलं आहे ते त्याला त्याच्या बाबांनाच दाखवायचं होतं. त्याला किती थांब म्हणलं, पण ते त्याने दाखवलंच. माहिती नाही काही बरं वगैरे होत असेल दाखवलेलं, आय थॉट सो. आणि आणि मल्हारच्या बाबांचा कॉल वगैरे होईपर्यंत थोडंसं लेट झालं होतं आणि त्यात भर म्हणून आम्ही ट्रॅफिकमध्ये सापडलो. आणि ट्रॅफिक काय जागची हलायला तयार नाही. पुण्यातलं ट्रॅफिक तर तुम्हाला माहीतच आहे. आणि साईडलाच आम्हाला हे स्ट्रीट ऑफ युरोप ही जी नवीन शॉपिंग मॉल झालेलं आहे ते दिसलं आणि तिथे जायचा आम्ही विचार करतच होतो. तर म्हटलं आता ट्रॅफिकमध्ये पुढं जाण्यात काही अर्थच नाही आहे, तर इथेच काही मिळते का बघूया. म्हणजे चौपाटी वगैरे असेल तर मग आता म्हटलं इथेच ॲडजस्ट करू, कारण जेवायला पण उशीर झालेला. तर तिथे जाऊन बघितलं तर तिथे हे बघा खूप छान डेकोरेशन केलेलं होतं त्या दिवशी. आणि इथे मल्हारचं चालू होतं कोणतं वॅफल्स वगैरे घ्यायचं. आजकाल मुलांना सगळं त्यांचं त्यांचं चूज करायचं असतं. आणि इथे आमचं पण जेवण आलं होतं, पण जेवण काय मला म्हणजे एवढं आवडलं नाही. सो म्हटलं आता एंड तरी जरा छान चहा पिऊन करावा. आणि तिथे छान डेकोरेशन केलं होतं, तर मग तिथेच थोडेफार फोटो वगैरे काढून घेतले. आणि रिटर्न येत असताना इथे ह्या टॉयजचं शॉप होतं, तर त्याला त्याचे बाबा सांगत होते की दुसरं काहीतरी सॉरी टॉयज दाखवत होते की हे घे ते घे. पण त्याचं काय आहे ना की त्याला फक्त कारच घ्यायची असते आणि त्याने तीच घेतली. सो ते झाल्यानंतर आम्ही पुढे आलो, तर इथे एक लाईव्ह कॉन्सर्ट चालू होती. ते मस्तपैकी गाणी वगैरे म्हणत होते, पण आय डोंट नो थोडेसे सॅडच सॉन्ग म्हणत होते. थोडंसं हसू आलं मला ते ऐकून. आणि मग बाहेर पण हे डेकोरेशन होतं, तर थोडंसं छान फोटोशूट वगैरे केलं. तर छान गेला डे. तिथलं डेकोरेशन वगैरे छान होतं, पण जेवण काय एवढं छान नव्हतं. थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं. ठीक आहे, बाय.